महिला मंडळ पुढे सरकून बसा थोडं पुढे या पुढे या पाठीमागे बसलेले पुरुष मंडळ पुढे पुढे सरकून बसा. पाठीमागे बसलेल्या महिला मंडळ सगळ्यांनी समोर येऊन बसा. सरका पुढे पुढे, नंतर कोणी गडबड गोंधळ करू नका. सरका पुढे पुढे सरका. पुरुष मंडळ पाठीमागे बसलेले या पुढे. अरे तसं सेट करा. अरे जय हॅलो 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 हरि राम कृष्ण हरे हरे जय जय राम रूप पाहता लोचने
पाठीमाग कोणी गडबड गोंधळ करू नका, शांत बसा सगळ्यांनी. नको नको मना गुंतो माया जाळी, नको नको मना गुंतो माया जाळी, नको मना गुंतो माया जाळी, नको नको मना गुंतो माया जाळी. हॅलो 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 शार्प करा. अरे हॅलो हॅलो रे न ते रे
नको नको मैना ग माया जाडी नको नको मैना ग माया जाडी माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मैना ग माया जाडी नको नको मैना मैना ग माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी नको नको मना गुंतू माया जाडी ओ काळे आला जवळी ग्रासा ग्रासा काळ आला जवळी ग्रासा बया काळ आला जवळी हे काळ आला काळ आला जवळी काळ आला जवळी ग्रासा बया हे काळ जवळी
सोड बिन देवा माय
टाळी वाजवा काळाला जवळी ग्रासावया काळाची हे बुडी पडील बाजीवा सोडविन तेव्हा मायवा सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली काळाची हे बुडी पडील बाजीवा सोडविन तेव्हा माय बाप तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एक चक्रपाणी वाचोनिया काळाची हे बुडी पडील बाजीवा सोडविन तेव्हा माय बाप विठ्ठल काळाला जवळी ग्रासावया काळाची हे बुडी पडील बाजीवा सोडविन तेव्हा माय बाप मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः अतुलित बलधाम हेम शैलाभ देहम धनुजवन कृशानुम ज्ञानी नाम गृगण्यम सकल गुण निधान वानरा नामधीशम रघुपति प्रिय भक्तम आतजातम नमामि अंजनी गर्भ संभूतमायु पुत्रो महाबला कुमारो ब्रह्मचारी च हनुमंताय नमो नमः लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं महारुद्रतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ये दुःख Bye.
राजे कथा कुरुमती अनुसार प्रेम सहित गादी जलो बधारिषी पवन कुमार जय जय श्री राधारम जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहि दे जियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रघु रघुपति के दासा अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदम भुज तेज स्मृति प्रदेशम विधिन्द्रादिदेवै सदा तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडलिका यदा तुमन्द्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम बाबाजी सद्गुरु दास तुका मधुरधनी सद्गुरुजींनी तारिला संसार गुरु म्हणून विशेष अत्यादुर्विवेकावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नको नको मना गुंतु माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडील बाजेवा सोडविन तिव्हा माय बाप प्रसूत प्राप्त सळी कीर्तन रूपी सवी कीर्तन निवडील भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती महंत पुतळे श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री तुकोबारायच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 4 शरणाचा भंग असून मनाचं रूपक मांडून तुम्हा आम्हा सामान्य जीवाला उपदेश करणारा भंग कीर्तन रूपी सेवी करता निवडला विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थ आणि नामसार अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे प्रस्तुत अभंगामधनं जगद्गुरु श्री तुकोबार या मनाला सांगतात बाबा नको नको मना गुंतू माया जाळी का त्या माया जाळामध्ये गुंतू नको का त्या मायावी जगतामध्ये गुंतू नको याचं कारण असं आहे काळ तुला घेण्याकरता जवळ आलेला आहे तो कधी आपल्या जीवनामध्ये घेऊन जायला सांगता येत नाही म्हणून आणि ज्या वेळेला तो घेण्याकरता येईल त्या काळाच्या तावडीमधून आपल्याला जन्मदाती माय जन्मदाता बाप सुद्धा सोडू शकत नाही तेवढ्याला बाकीचे सोयरे धायरे बाजूला राहिले म्हणून आपल्या जीवनामध्ये त्या वेळेला सोडणारं जर कोण असेल तो भगवान परमात्मा सोडून दुसरं कोणी नाही मग त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला त्या मृत्यूच्या यातनेमधून काळाच्या यातनेमधून सोडावं असं जर वाटत असेल तर आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं त्याची शरणागती करा या माया जाळामध्ये गुंतून न राहता भगवान परमात्म्याचं चिंतन करा विठ्ठल अभंगाचा भावार्थान नमसळ अर्थ कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तुम्ही असा आज निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमला सर्वांना ज्ञात आहे सर्वांशी परिचित असणारे कैलासवासी भास्कर गेलू कराड बाबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते त्यांच्या दुःखात असलेला संपूर्ण कराड परिवार आहे खऱ्या अर्थानं पत्नी आहे गंगा भागीरथी नंदाबाई भास्कर कराड गोकुळ भास्कर कराड मुलगा राहुल भास्कर कराड मुलगा शीतल गणेश बुडके मुलगी कैलास बत्तीसराम कराड पुतण्या नितीन बाळू कराड पुतण्या संतोष सदाशिव कराड पुतण्या निलेश बाळू कराड पुतण्या दीपक सदाशिव कराड पुतण्या आर्यन गोकुळ कराड नातू आथुर राहुल कराड नातू बबन गेनू कराड भाऊ बत्तीसराम गेनू कराड भाऊ बाळू गेनू कराड भाऊ छाबाबाई दशरथ बुडके बहीण यशोदाबाई पंढरनाथ आवाड बहीण गंगा भागीरथी चंद्रकला मधुकर आवाड पुतणी सुनीता मनोज बुडके पुतणी राधिका दिगंबर गुगे पुतणी ज्योती महेश आवाड पुतणी वैष्णवी गोकुळ कराड नाथ मुक्ता राहुल कराड नाथ हा संपूर्ण परिवार खऱ्या अर्थानं त्यांच्या जाण्यानं दुःखी आहे त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता ज्ञानदान अन्नदान पिंडदान तर्पण पूजाविधी त्या माध्यमातून आज या ठिकाणी येण्याच्या विषयांच्या माध्यमातून आला
माझ्यावरती नितांत प्रेम करणारे खऱ्या अर्थानं आमचे विनायक काका असतील, अरुण काका असतील, त्यांच्या माध्यमातून आलेलं हा सेवेचो घडलेलं तुम्हा सज्जन मायबापाचं दर्शन प्रथमतः माझं भाग्य समजतो. विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आजचा हे एक दिवस हे कीर्तन महोत्सव असला तरी आपल्या जीवनामध्ये हा एक दिवस हे न वाटता खऱ्या अर्थानं याच्याही पुढे जाऊन हा आपल्या जीवनामध्ये एक वर्ष श्राद्धाचा सोहळा न वाटता एखाद्या पंढरपूर क्षेत्रामध्ये, आळंदी क्षेत्रामध्ये वारीच्या निमित्तानं आपण जमलो का काय इतका गोड देखणा सोहळा हा परिवार करतोय. या परिवाराकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. याचं कारण असं आहे का परिवार तर गोड आहेच, पण बाबांचे संस्कार इतके गोड होते. भास्कर म्हणजे सूर्य, सूर्याचे किरण जसे आपल्या जीवनामध्ये आनंद देता, सूर्याचे किरण जसं आपल्या जीवनामध्ये समाधान देता, तसं भास्कर बाबांचे खऱ्या अर्थानं संस्कार रूपी किरण या परिवाराच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी संस्कार देऊन गेले. आणि म्हणून हा इतका देखणा सोहळा करत आहे त्या परिवाराला धन्यवाद आहे. त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या संस्थेतील गोड विद्यार्थी आहे आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं मृदंग क्षेत्रामध्ये या महाराष्ट्राला, नाशिक जिल्ह्याला नव्हे तर या भारत भूमीला अनेक रत्न लाभले. त्यापैकी सगळ्यात गोड रत्न आणि मृदंग क्षेत्रामध्ये एक गोडवा आणि नजाकतीचं वादन ज्यांचं तयार आहे आमचे संकेत महाराज. श्री महाराजांकरता एकदा जोरदार. महाराज खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये त्यांचा मृदंग वाजायला लागल्यानंतर माणसानं डोलायला लागावं यात विशेष नाही. एखादा दगड समोर ठेवलं तर तो सुद्धा डोलायला लागेल इतका गोड हात श्री महाराजांचा आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळी महाराजांकरता झाली पाहिजे. विशेष म्हणजे या बाजूला गोड ज्यांनी पंचपदी बाई त्या ठिकाणी गायली. आज सध्या युट्यूब उघडल्यानंतर ही मंडळी युट्यूब काढल्या आणि कोणाचं स्टेटस बघितल्या सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचा चेहरा, ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला भेटतो. विशेष म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आता सध्या ज्यांनी गायन क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं ती सगळी गायक मंडळी, आमचे ओमकार महाराज जगताप असतील, सुनील महाराज पवार असतील, त्याच पद्धतीनं कैलास महाराज पवार असेल, यांच्यात चाली कॉपी करतात महाराज सध्या, नाही का? सगळेजण त्यांच्या. मग एखादा म्हणशील का हो महाराज संपत महाराजांच्या का नाही? याचं कारण असं आहे, संपत महाराजांच्या कॉपी करावं वाटतं महाराज, पण ती कॉपीच होत नाही का? कारण त्यांच्या चाली जवळ गेलं, त्यांच्या ट्रेंड जवळ गेलं का त्या चाल म्हणणाऱ्यांना लगेच एक वाक्य आठवतं, कॉपी करायची नाही का? ते जमू जाणं महाराज आमच्या संपत महाराजांना. आणि विशेष आपलं भाग्य असं आहे, कैलास महाराज आजच्या दिवशी आपल्याला लाभले. हनुमंतरायाचं खऱ्या अर्थानं नमन आपल्याला त्यांच्याकडून श्रवण करायला भेटलं. आज हनुमंतरायाचा वार आहे. पहिलं भाग्य आपल्याला ते भेटले हे फार महत्वाचं, आणि शनिवारच्या दिवशी भेटले हे दुसरं भाग्य आहे, नाही का? कारण विशेष आनंद मी सांगतो, माझ्या स्वतःच्या घरी कार्यक्रम होता तरी मला ते भेटले नाही, तुम्हाला भेटले, काहीतरी खरंच भाग्य विनायक काका, नाही का? म्हणून अगदी त्यांच्याकरता जोरदार पुन्हा एकदा टाळी झाली पाहिजे. आणि संपत महाराजांचा असायत महाराज 3-3, 4-4 चाली एकत्र करावं वारकरी संप्रदायामध्ये एकाच रत्नानं, ते म्हणजे आमचे संपत महाराज, नाही का? चालीचं भांडार आहे महाराज. एखादा गायक एक चाल दुसऱ्या रागामध्ये शिरला तर परत पहिला राग आठवत नाही महाराज. 3-3, 4-4 चाली एकत्र करावं महाराज. मला असं वाटतं संपत महाराजांच्या आईनं त्यावेळेला संपत नाव का ठेवलं असेल तर कदाचित त्यांच्या आईला माहिती असेल का माझ्या संपत महाराजांकडे चालीची संपत्ती असणार आहे, म्हणून नाव संपत ठेवलं असलं पाहिजे, नाही काय? आणि टाळ्या वाजवताना जरा जोरात मला पाहून वाजा ते टेन्शन मध्ये बघते, काहीच करून कसंच करावं, तुम्हाला काय राहावं नाही. अरे मोकळे ढाकले, तुम्हाला काही टेन्शन आहे का? काही उन्हाची ताप पडली मला माहिती आहे, पण इतकंही ऊन नाही, फक्त गरम होतं, बरोबर आहे, नाही का? पण उन्हाची जरी ताप पडली असेल पण मी तुम्हाला वेळेमध्ये सोडणार आहे. अगदी आता 11:30 वाजलेले, 12:15च्या आतमध्ये, 12:15, 12:30च्या आतमध्ये मी तुम्हाला मोकळं करतो. आणि आज फक्त ऊन आहे महाराज, म्हणजे फक्त गरमट आहे, ऊन काही जास्त नाही बाबा. नाही तर ऊन जास्त का होतं माहितीये का? तसं उन्हाळा यंदा काय आठवला नाही का? नाही तर पाऊस पडायच्या अगोदर उन्हाळ्यातच त्याच्या अगोदर किती ऊन होतं अरुण काका, इतकं ऊन होतं कैलास बाबा. आपण एखाद्या ठिकाणी संपत बाबा जर कीर्तनाला प्रवास करून गेलो त्या उन्हामध्ये आणि एसी मधून जर खाली उतरलो का, खाली उतरल्यानंतर इतकी उन्हाची ताप पडायची संकेत बाबा, कोणी असं म्हणलं जरी नाही ना रस प्यायला येणं माय तरी प्यावं वाटायचं महाराज, नाही का? इतकी उन्हाची ताप होती. पण असं काही तापमान आता सध्या नाही. तुम्ही जरा असे प्रफुल्लित मोकळे ढाकळे. बरं तुम्ही टेन्शन मध्ये साहजिक राहावं, तुम्हाला यांचं टेन्शन, पण तुम्हाला कोणाचं टेन्शन आहे? तुम्ही काऊन टेन्शन मध्ये बसा त्या, नाही का? अच्छा मोकळ्या ढाकळ्या बसा ना. मोकळ्या ढाकळ्या म्हणजे लगेच इकडे कार्यक्रम चालू करू असं नका करू. फक्त बसलेल्या जागेवर अशा जरा प्रफुल्लित बसा. बिडाला गोड
रत्न कीर्तनकारांवरती प्रेम करणारे आमचे गोकुळ महाराज श्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. ज्ञानेश्वर महाराज परिसरातील गावातील संपूर्ण भजनी मंडळ आणि विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या परिसराचं नाव विण्याची सेवा करून आपल्या परिसरातच नव्हे तर भगवान गडावरती सुद्धा ज्यांनी गाजवलं महाराज ते आमचे किरण महाराज आहे नाही का. बघा ज्यांचं श्राद्ध आहे त्यांचं नाव भास्करण यांचं नाव किरण आहे नाही का. अगदी त्यांनाही धन्यवाद आहे. चोपदार बाबा अतिशय गोड आहे. दोन्ही शूटिंग साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय गोड आहे. आमच्या सागरदारांना मनापासून धन्यवाद आहे. अगदी त्यांनाही मातुवर्ग पितुवर्ग सगळ्यांना धन्यवाद. सेवेला प्रारंभ झाला बेटा. शूटिंग जरी दोन चालू असल्या पण 3 चॅनलचे मला इथे उपस्थित आहे. माऊली HD चॅनल असेल, आपला जीवलग असेल आणि भगवंत कीर्तनकार तुम्हाला धन्यवाद देतो. जास्त विस्तार न करता माझ्या अभंगाकडे येतो. बघा कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायाचा. तुकोबारा म्हणता आपल्या जीवनामध्ये या मनाच्या माध्यमातून कधी कधी तुकोबारानं मनाचं रूपक मांडावं, कधी कधी तुकोबारानं कशाचं तरी रूपक मांडून तुमच्या माझ्या जीवनामध्ये तुकोबारानं उपदेश करावा. आज तुकोबारा मनाचं रूपक मांडताना सांगता हे मना बाबा या मायावी जगतामध्ये त्या ठिकाणी तू गुंतून राहू नको कारण हे सगळं खोट आहे. ज्ञानोबारा म्हणता लटिका व्यवहार हरीशिवाय या जगतामध्ये सगळं खोट आहे. या जगतामध्ये खरा फक्त भगवान परमात्मा आहे. बरं तो कुठं काय आहे त्याची व्याप्ती मर्यादित स्वरूपामध्ये नाही, तो चराचरामध्ये. बरं म्हणता विठ्ठल जडी स्थळी बरला भगवान परमात्मा चराचरामध्ये देवा नटला
खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये तो सर्वांच्या हृदयामध्ये चराचरामध्ये भगवान परमात्मा सर्वागती राम सर्वागती राम देहादिही एकतो प्रत्येकाच्या हृदयात. पण तो भगवान परमात्मा हृदयामध्ये असून सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळत नाही. याचं कारण त्या भगवान परमात्म्याला बघण्याची जी दृष्टी आहे ना बाबा ती आपल्या जीवनामध्ये नाही. कारण आपल्या जीवनामधली जी दृष्टी आहे ती भेद दृष्टी आहे आणि भगवान परमात्म्याला बघण्याची दृष्टी एकात्मतेच्या दृष्टीला एकात्मतेच्या दृष्टीशिवाय बघता येत नाही. मला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये भेद जर असेल आणि आपण किती परमार्थ करत असेल तर त्याचा काही उपयोग नाही. बघा आपल्या जीवनामध्ये आपण संत आहे किती साधना केली पण भेद बुद्धी जर असेल तर परमार्थामध्ये त्याचा कसा उपयोग नाही. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये आलेला गोड प्रसंग सांगतो लक्षामध्ये. एकदा शनक राजाच्या घरी 2 महात्म्यांचं आगमन झालं. ते महात्मे म्हणजे सामान्य नव्हते बाबा. बघा एक महात्मा आहे विदेही ब्रह्मचारी खऱ्या अर्थानं ज्यांच्या जीवनामध्ये प्रागट्य झाल्याबरोबर आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहणारे जन्माला आल्याबरोबर ब्राह्मणाचे पोर एक खेळास आले ते 12 वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवेश पळून गेले रे ते सुखदेवजी महाराज आहे आणि एक नारद महर्षी 2 महात्म्यांचं आगमन झालं. सुनाय ना राणी विचार करते अरे आज 2 संतांचं आगमन झालेलं आहे 2 महात्म्याचं आगमन झालेलं पण या दोन्ही मध्ये श्रेष्ठ कोण आहे हे पाहायचं काही गरज आहे का गप्पा का नाही पण काही लय उद्योग मारा हा मोठा की तो मोठा हा मोठा की तूच लय मोठा तू गपच फक्त नाही का लय अवघड मारा काही काही फक्त हे चालू होता नाही हा गायक मोठा तो गायक मोठा हा बाबा मोठा तो बाबा मोठा आणि सध्या तर एक लय मोठं फॅट झालं महाराज ज्याची तब्येत जास्त त्याच वजन नाही का त्याला नाही का काही आहे ना महाराज नाही का बघा पण असं स्पर्धा कधी आपल्या जीवनामध्ये करू नका. बघा त्यांच्या जीवनात विचार करत आहे या दोन्ही मध्ये त्या ठिकाणी कोणामध्ये बदल आहे कोण श्रेष्ठ आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये नारद महर्षीचं जीवन माहिती आहे. नारद महर्षी त्रैलोक्यामध्ये भ्रमण करण्याची ताकद नारद महर्षींमध्ये. बरं सुखदेवजी महाराजांचा अधिकार सामान्य नाही. सुखदेवजी महाराजांचं प्रागट्य झाल्याबरोबर ज्या वेळेला पळत सुटले बाप पाठीमागून आवाज देतोय शुका थांब शुका थांब. सुखदेवजी महाराज म्हणता बाबा नाही का आवाज देत आहे अरे याच्याकरता एवढी आराधना केली नाही याच्याकरता एवढी तपश्चर्या केली नाही मी याच्याकरता का त्या ठिकाणी तुझी एवढ्या दिवस 12 वर्ष तुझ्या आईनं अरणा मातेनं उदरामध्ये ठेवलं आणि आम्ही एवढी साधना केली याचं एकमेव कारण जर काय असेल म्हटले तर प्रत्येकाला अपेक्षा असते म्हातारपणाचा आधार मुलगा काठी असतो. बरोबर आहे का ना. तुम्हाला सुद्धा काय वाटतं इकडं माता मावल्या कारण किती मुली झाल्या तरी सुद्धा एक मुलगा पाहिजेच का आला वंशाला हा दिवा पेटवायला नाही का काही काय म्हणल्या काडी लावायला नाही मला गरमट झालं का माझ्या कोणीकडे निघून जाते राव नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं बऱ्याच अवघड आहे महाराज. आता काही नाही महाराज ही भेददृष्टी आता राहिली नाही. या जुन्या ज्यांना विचारा तुमच्या काळामध्ये पहिल्यांदा लग्न झालं बाबा लग्न झाल्याबरोबर जर पहिली मुलगी झाली ना त्याच्याशी घुरटून बसायची मी बरं झालं तेव्हा जन्माली नव्हतो नाही तर याच्या बाबळीच्या काठी घेऊन आणल्या त्या महाराज अशा गुरुटून बसायच्या
बरं त्यांच्याकडं कोणी भेटायला गेलं बा, काय झालं, पोटी झाली. अगं तू तरी श्रीचा ना, श्रीचा अनादर या जगामध्ये करू नका. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या ज्या ठिकाणाला श्रीचा आदर आहे तिथं वेगळा परमार्थ त्या ठिकाणी करण्याची गरज नाही. मग त्याचे परिणाम आहे आपण भोगितो का नाही. आता जर गोकुळ महाराज आपण कुठं कीर्तनाला निघालो ना, काही काही म्हणते महाराज निघाले कीर्तनाला, पा आपल्या पोराला एखादी, मी तर सांगतो भाऊ मी तास हिंडतो तो पोराला कुठं पाहू. काही काही तर म्हणत्या नाही नाही गरीबाची असली ना मग आपण करून घेऊ काढ. ज्याला मुलगी तो गरीब राहिलाच नाही, काय गरीबाची मुलगी नाही का. जगात ज्याला मुलगी, जगात सगळ्यात श्रीमंत तो मनुष्य, त्याच्याकडे गुंठभर राहण्याकरता जमीन नसू द्या मारा. म्हणून एखाद्याला जर वाटत असेल देवानं मला मुलगा दिला नाही, मला 3-3, 4-4 मुली दिल्या, उलट स्वतःला अभागी समजू नका, उलट स्वतःला भाग्यवान समजा. का देवानं 3-3, 4-4 भाग्यलक्ष्मी आपल्या पदरामध्ये घातलं, याचा अर्थ 7-8 जन्माचं पुण्य याच जन्मात उदयाला आला असं समजा गड्या प्रत्येकीनं, जिला जास्त मुली येते ना नाही का. प्रसंग असा निर्माण झाला त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये ही भेद दृष्टी नव्हती. सुखदेवजी महाराज पळत सुटल्यानंतर सांगताय बाबा थांब आम्ही कशा करता आराधना केली तर म्हातारपणाचा आधार बाबा, हे जी मी काही वाङ्मय तयार करतोय याचा उत्तराधिकारी उद्याचा तू तुझ्या जीवनामध्ये आहे, म्हणून थांब शुका. सुखदेवजी महाराज म्हणता बाबा का आवाज, अरे मी तुझा पिता आहे बाबा. कोणी कुणाचं पिता नाही, कोणी कुणाची माता नाही, कोणी कुणाचं मुलगा नाही. कदाचित मागच्या जन्मामध्ये मी तुमचा बाप असेल, पुढच्या जन्मामध्ये भाऊ असेल, हे कर्मानुसार तुमचा माझा जन्म आहे बाबा. तुम्ही कोण पिता ठरवणारा, तुमचा माझा सगळ्यांचा पिता एकच भगवान परमात्मा. पळत सुटले, पळता पळता एका सरोवरावरती काही अप्सरा स्नान करता. तारुण्यामध्ये सुखदेवजी महाराज आहे महाराज. स्नान करताना तारुण्यामध्ये असलेले सुखदेवजी महाराज पळत सुटल्यानंतर वस्त्र सावरायला पाहिजे का नाही, पण तरी सुद्धा वस्त्र सावरेल नाही त्या अप्सरांनी. पण पाठीमागून ज्या वेळेला म्हातारा बाप सुखदेवजी महाराजांचा अर्थात व्यास महर्षी पाठीमागून आवाज देत चालले होते का शुका थांब, त्यांनी लगेच वस्त्र सावरायला सुरुवात केली. वस्त्र सावरायला लागल्यानंतर व्यास महर्षी 2 मिनिटं थांबता आणि थांबल्यानंतर म्हणले का हो माझा मुलगा तारुण्याच्या दारामध्ये, तुमचाही मुलं, तुम्ही सुद्धा तारुण्याच्या उंबरठ्यामध्ये, तुम्ही तरुण आहे, माझा मुलगा तरुण आहे, पण तरी सुद्धा माझा मुलगा जवळून जाताना तुम्ही वस्त्र सावरत नाही. आणि माझ्यासारख्या म्हातारा माणसाला चालते आहे ना, बोलते आहे ना, त्याला पाहून काऊन वस्त्र सावरले. ते म्हणले बघा तुम्ही म्हातारे जरी असेल, त्यांच्या जीवनामध्ये ते तरुण जरी असेल, पण त्यांच्या जीवनात स्त्री पुरुष हा भेद नाही. आणि तुम्ही म्हातारे जरी असेल तर तुम्ही किती कुटाणी करते ते आम्हाला माहिती म्हणले नाही का, त्याच्यामुळं वस्त्र सावरले. बघा ही भेददृष्टी त्यांच्या जीवनातली नष्ट झालेली. हे सुखदेवजी महाराजांचं उदाहरण डोळ्यासमोर आहे, नारद महर्षींचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. मग या दोन्हींमध्ये श्रेष्ठ कोण. दोघांना एका पाळण्यावरती त्या ठिकाणी बसवलं, एका आसनावरती त्या ठिकाणी बसवलं, आणि दोघांच्या मध्ये जनक राजाची पत्नी सुनैना राणी त्या ठिकाणी जाऊन बसल्या. आता सुनैना राणी जाऊन बसल्यानंतर सुखदेवजी महाराज कुठे गेले का ध्यान लागायचं महाराज. संत महात्म्याच्या जीवनात जिथं गेले का तिथं समाधी लागते बाबा. कुठेही गेले, ते स्मशानात गेले तरी चिंतन करता. आपण जसं स्मशानात जाऊ नाही तर कुठं जाऊ चाळीत राहतो, तसं ते कुठेही गेले का त्यांना समाधी लागायची. कुठेही गेले का भगवान परमात्म्याचं भजन महाराज. त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं सुखदेवजी महाराज बसल्या बरोबर समाधी लागली, देवाचं चिंतन करायला लागले. देवाच्या चिंतनामध्ये कोण शेजारी येऊन बसलं, कोण काय करतं काही त्याच्याशी घेणं देणं. पण नारद महर्षींच्या शेजारी सुनैना राणी बसल्या, आणि सुनैना राणी बसल्या बरोबर नारद महर्षींच्या मनामध्ये अरे मी साधू आहे आणि हे एक श्री माझ्या जवळ येऊन बसली, म्हणून नारद महर्षी लगेच बाजूला सारले. त्यावेळेला सुनैना राणीनं जनक राजाला सांगितलं या दोन्ही महात्म्यामध्ये जर श्रेष्ठ कोण असेल तर खऱ्या अर्थानं ते सुखदेवजी महाराज आहे. याचं कारण नारद महर्षींच्या जीवनामध्ये तरी भेद दृष्टी त्या ठिकाणी शिल्लक आहे, पण सुखदेवजी महाराजांच्या दृष्टीमध्ये भेद दृष्टी त्या ठिकाणी शिल्लक राहिलेली नाही. मला मुद्दा हा मांडायचा आहे. त्यावेळेला अधिकार संपन्न सुनैना राणीनं सांगितलं सुखदेवजी महाराज आहे. याचं कारण दोन्ही महात्म्याची साधना सारखीच आहे, पण एका महात्म्याची अभेद दृष्टी आणि एका महात्म्याची भेद दृष्टी. म्हणून आपल्या जीवनामध्ये परमार्थिक वाटचाल करत असताना अभेद दृष्टी नको, त्या ठिकाणी भेद दृष्टी नको, अभेद दृष्टी आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आणि ती संत महात्म्याच्या जीवनात आहे, म्हणून त्यांना चराचरात देव दिसला. चराचरात सोडावं. नामदेव महाराजांनी बाबा कुत्र्यात देवाला पाहावं. कुत्र्यात आपण कधी देवाला पाहिलं का. किती चांगलं इंग्लिश कुत्रा आणा नाही तर एअरटेल वर लहान कुत्र्यात कधी आपण देवाला पाहिलं का. नामदेव महाराजांच्या चरित्रामधलं प्रसंग आहे. ज्या वेळेला नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी स्वयंपाक तयार झालेला भोजना करता बसायचंय,
तेवढ्यामध्ये आपल्या चपाती मधले आपल्या रोटी मधलं एक कुत्र येते आणि रोटी घेऊन पळायला लागलं. पळायला लागल्यानंतर नामदेव महाराज त्याच्या पाठीमागे पळायला लागले. थांब थांब. कुत्र म्हणलं काय झालं गाड्या, दगड हाणणार ल पाहिलं पण हा बाबा थांबच काऊन म्हणून राहिला. ते म्हणले थांब. म्हणले काऊन थांब. म्हणजे अरे थांब. म्हणले काऊन. म्हणले देवा तू 800 भाकर जर खाली तर तुला कडक लागल, ती चवदार लागणार नाही. तुझं कोमल मुख शाशामधून वेदाची निर्मिती झाली, ज्याचं तोंड भरून वेदानं वर्णन करावं देवा, त्या कोमल मुखानं या भाकरी अशा खाता येणार नाही, ही चपाती अशी खाता येणार नाही. 2 मिनिटं देवा थांब, मी तुपाची वाटी घेऊन येतो. एकदा त्या चपातीला ही तूप लाव आणि मग तुला खायला दिवस सोपी जाईल देवा. अशी काय पडतोय मला सांगा. आपण समजा भाकरी करतो, आजी भाकरी नाही का, लाजू नका, मोकळ्या ढाकळ्या बोला. भाकरी करून राहिलो आणि समजा कुत्र आलं आणि भाकर टोपल्यातून घेऊन पळलं, आपण तुपाचीच वाटी घेऊन पळू ना. तू मशाल पळलो असतो रे, पण आम्हालाच खायला नाही, त्याला कुठे घेऊन पळावा. पण निदान मिरची तरी घेऊन पडू का आपण. मिरची नाही, तुपही नाही, मग काठी नाही बाबा. तिड काठी सापडायला तुमच्यासारख्या हातात काठी पाहिजे ना. मग ते चुलीतलं चळता लाकूड काढून नाही का अवघड आहे. तुम्हाला कळालं महाराज बघा. पण नामदेव महाराजांच्या जीवनात नामदेव महाराजांनी तसं केलं नाही. तर नामदेव महाराजांनी खऱ्या अर्थानं त्या कुत्र्या देवाला पाहावं. याच्या पुढे जाऊन नाथबाबाच्या जीवनात नाथबाबानं गाढवात देवाला पाहावं महाराज. खऱ्या अर्थानं नाथबाबानं गाढवात देवाला पाहिजे. बरं कुत्र्यात गाढवात जाऊ द्या हो, कारण खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हृदयात आहे, आपल्या हृदयात आहे, त्या अर्थी पशुच्या हृदयामध्ये आहे, आपण मानणं शक्य आहे. पण भूतामध्ये देवाला पाहणं सोपं आहे महाराज. जगद्गुरु श्री तुकोबारानं भूतात देवाला पाहिलं. तुकोबाराचा प्रसंग बघा. जगद्गुरु श्री तुकोबाराच्या जीवनामध्ये एक दिवस जगद्गुरु श्री तुकोबारा कीर्तना करता उभे राहिले. बरं तुकोबारा कीर्तनाला उभे राहिल्यानंतर तुकोबाराची काही मर्यादा नव्हती. 2 तास आणि 1 तास प्रवचन 1 तास कीर्तन 2 तास. मी त्यांचाच अनुयायी महाराज. तुकोबारा मला समाधीला गेले काय 4-5 वाजू शकते. तू म्हणजे विनायक काका म्हणजे तू आता चलते कीर्तन, आम्ही पाहुणे जेव घाल तो जातो निघून, तू बस मांडवा आला तू इठल करीत नाही का. पण बघा तुकोबाराचं एकदा भजन चालू झालं महाराज. का भजन चालू झाल्यानंतर तुकोबाराच्या जीवनामध्ये समाधी लागायची. खऱ्या अर्थानं रामकृष्ण हरी भजनच 1-2 तास चालायचं महाराज. तरी तुकोबाराला भान राहत नव्हतं. आम्ही रामकृष्ण हरी जर जास्त वेळ म्हणत राहिलो, तुम्ही बसून तरी राहशाल का. तुम्ही म्हणशाल बाबाला काही पुढे आठवण काही आठवण काही नाही का. बघा तुकोबारा त्या ठिकाणी कीर्तनाला उभे राहिले. तुकोबाराचे काही टाळकरी आणि तुकोबाराचं भजन रंगलं. हरे राम हरे राम राम
कीर्तनामध्ये चाललेलं आहे बघा. आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय कीर्तनामध्ये नाचतात. आता बरेच जण म्हणतात कीर्तनामध्ये नाचणं. अरे इथं आनंद नाही घ्यायचा मग डीजे जातो तू नाही का, तिथं फार डीजे वाल्याला काम फुटत नाही का. अरे इथं आनंद नाही घ्या. अरे जिथं कीर्तनामध्ये नामदेव महाराजांच्या देवानं नाचव तिथं आपण काय आनंद घेऊ नये महाराज. जगद्गुरु श्री तुकोबाराय आनंदामध्ये नाचताय, भजन चाललेलं. आणि तेवढ्यामध्ये टाळकाऱ्या लागली बाबा बरं तहान लागल्यानंतर ते काही 1 अन 2 अन 1.5 अन तासाचं अर्धा तासाचं कीर्तन नव्हतं. बरं तिथं आपलं भाग्य इतकं चांगलं महाराज तुकोबाराच्या आशीर्वादानं कीर्तनात आपल्याला बाटल्या, कीर्तनात आपल्याला गुळ मी ना जरा दमाचा आजारी, मला बोलायला तरच होतो नाही का. गुळ महाराज लय गुळ काही दिवस असं होणार आहे. जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कीर्तन काला म्हणणारे महाराज लय तू म्हणजे वनवन हो राहिली, तब्येत लय बारीक होत चालली, तुम्ही 2-4 घास खाऊन घ्या का निघाल बसली नाही काका तुमच्यासारखी प्रेम करणारे असं नाही का. झालं असं महाराज तहान लागली तिथं काही पाणी नाही. तुकोबाराला म्हणतो बाबा आम्हाला तहान लागली हो, पाणी पाहिजे. त्यावेळेला तुकोबारा म्हणता जवळ विहीर आहे जा. निघाले महाराज पाणी आणण्याकरता. ते सगळे टाळकरी निघाले पण एका ब्रह्मराक्षसानं त्या ठिकाणी एक ब्रह्मराक्षस त्या विहिरीमध्ये लपलेला आहे. आणि तिथं गेल्याबरोबर झालं असं यांनी त्या ब्रह्मराक्षसाला पाहिल्याबरोबर म्हणले भूत भूत पाणी प्यायचं सोडून दिलं महाराज. तसेच त्या ठिकाणी पळत सुटले. परत माघारी त्या ठिकाणी पळत येतात. तुकोबाराने विचारलं बाबा पाणी प्यायले, म्हणले नाही. म्हणले काय झालं, ते म्हणले भूत भूत. त्यांना भूत सुद्धा म्हणता येईना महाराज. आता समोर पाहिलं काही जुनी माणसं जर भेटले ना बाबा काही आम्हाला म्हणते महाराज हे आता सगळ्या सुविधा झाल्या, नाही तर पहिले आम्ही भूताशी लढाई करायचो. भूताशी लढाई तुला भूत दिसले तू भूत म्हणायला सुद्धा न राहायचा. काही म्हणते आमच्या घरामागं असा कुत्र्यासारखा बिबट्या फिरतो, कुत्र्यासारखा वाघ जातो. मग आताच परवा निघाला, मग तो माग पाहतो मी तशक पाहतो, तो माग पाहतो मी तशक पाहतो. जेव्हा आम्ही त्याच्याकडे डोळे वाचून पाहिलं असा वाघ निघून गेला. तो वाघ नसेल आडनावाचा वाघ असेल नाही का. खरा ओरिजिनल वाघ असता तो तू सांगायला सुद्धा राहिला नसता नाही का. ते भूत भूत म्हणत त्या ठिकाणी पळत आले महाराज. बरं भूत भूत म्हणत पळत आल्यानंतर प्रसंग असा निर्माण झाला. तुकोबारा म्हणले अरे काय झालं महाराज, तिथं ब्रह्मराक्षस आहे, त्या विहिरीमध्ये भूत आहे. तुकोबारा म्हणता बाबा कसलं आलं भूत, या जगतामध्ये भूत वगैरे काही नाही, या जगतामध्ये फक्त देवच आहे. देव सोडून या जगतामध्ये काहीच नाही. ते भूत नसेल महाराज तुम्ही जाऊन पहा. म्हणले भूत नसेल ते भूतराम असेल. जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणले चला भूतराम हे काय भूत हे पाहिला. निघाले महाराज विहिरी जवळ गेले आणि विहिरी जवळ गेल्यानंतर तुकोबारा त्या भूताला हात जोडून म्हणता होता ब्रह्मराक्षसच होत भूतच, पण जगद्गुरु श्री तुकोबाराने हात जोडले का रे बाबा माझ्या टाळकऱ्यांकरता भूत रामाच्या रूपात प्रगट झाला का. जगद्गुरु श्री तुकोबारानं भूत राम म्हटल्यामुळं जगद्गुरु श्री तुकोबारा करता त्या भूताला सुद्धा देव व्हावं लागलं महाराज. हे ताकद आपल्या जीवनामध्ये, फक्त आपल्याला तशी बघण्याची दृष्टी आपल्या जीवनामध्ये पाहिजे. आणि तुकोबाराची भावना हीच होती जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग आपल्या सुद्धा जीवनामध्ये ही भावना अभेद दृष्टी आपल्या जीवनामध्ये घालवा, भेद दृष्टी आपल्या जीवनामध्ये घालवा. त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं चिंतन करा. शराशरामध्ये देवाला बघा, शराशरामध्ये देव पाहिलं तर सगळं मायावी, भगवान परमात्मा एकच सत्य. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबारा म्हणता बाबा तुझ्या जीवनामध्ये देव जर सत्य असेल आणि अंत काळाच्या वेळेला देव जर उपयोगाला येत असेल तर या माया जाळ्यामध्ये मायावी प्रपंचामध्ये मला गुंतू नको. अभंगाचं पहिलं नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी.
नेहमीप्रमाणे गायन वादन ऐकत राहिलो तर मला नाही वाटत आपल्या जीवनामध्ये आपण माया जाळामध्ये गुंतून राहू. विठाला जगद्गुरु श्री तुकोबाराय मनाला सांगतात, बाबा हे सगळं खोट आहे. एक भगवान परमात्मा सांगते म्हणून नको नको म्हणा गुंतू माया जाळी. हे सगळं मायावी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रपंच करायचा नाही असं नाही. पक्षी प्रपंच करायचा पण कसा, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाशी दूरी. त्या पद्धतीनं प्रपंच करा. कशा पद्धतीनं प्रपंचामध्ये राहायचं पण लक्ष मात्र कुठे असलं पाहिजे, देवाच्या शरणाजवळ. कशा पद्धतीनं प्रपंचामध्ये राहून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये परमार्थ साध्य करत असताना प्रपंच करायचं पण लक्ष देवाच्या शरणाजवळ त्या ठिकाणी ठेवायचं. महाभारतातला प्रसंग बघा तुम्ही. ज्या वेळेला आता काही ठिकाणी असं वर्णन आहे का द्रौपदी मातेकरता स्वयंवर मांडला, असंही काही ठिकाणी वर्णन आहे. आणि काही ठिकाणी असं वर्णन आहे का द्रोणाचार्यांनी कौरव पांडवांना विद्या शिकवल्यानंतर त्याची परीक्षा बघायची म्हणून त्या ठिकाणी कौरवांना बोलवलं, बाबा या काय यांच्याकडून परीक्षा बघायची म्हणून खाली त्या ठिकाणी एक मासा आहे आणि त्या ठिकाणी पाण्यामध्ये बघायचं, वरती झाडाला त्या ठिकाणी मासा आहे आणि सांगितलं बाबा धनुष्याला बाण लावायचा आणि बाण लावल्यानंतर या माशाचा काय करायचा, डोळा उडवायचा. आता डोळा उडवायचा म्हटल्यानंतर झालं असं, पहिल्यांदा बोलवलं दुर्योधनाला. त्याला विचारलं भाऊ तुला काय दिसून राहिलं. तू म्हणला महाराज मला ना गुरुजी झाड दिसून राहिले, मला मासा दिसून राहिला, तुम्ही दिसा त्या मी दिसतो, सगळे पावडरावळे दिसून राहिले. म्हणले हो 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 हो. ते हसायला लागले. परत सांग म्हटले खरंच काय दिसत. त्याला राग आला. परत सांग खरं काय दिसत. याचा अर्थ दुर्योधनाला असं वाटलं माझा पिता धृतराष्ट्र आंधळा आहे आणि यांना असं म्हणायचं का याला सुद्धा दिसत नाही, हा सुद्धा आंधळा आहे. मी काय माझ्या बापासारखा माझ्या पित्यासारखा आंधळा वाटतो काय, मग मला सगळं दिसतं. गुरुजी म्हणले बरोबर निवांत घे, थोडा दम खाय. म्हणले काय सोड म्हटले बाण उडव डोळा. तो डोळा उडवायऐवजी वेगळंच काहीतरी उडून दिलं त्यानं, नाही का. झालं असं. परत अनेकांना दुःशासनाला बोलव, बऱ्याच जणांना त्या ठिकाणी बोलवलं. सगळेजण त्या ठिकाणी आले. कौरवांचं झालं महाराज. पांडवांमध्ये युधिष्ठिराला बोलव, त्यानं सुद्धा सांगावं मला झाड दिसतं, मासा दिसतो वगैरे वगैरे, पक्षी दिसतात. हे सगळं सांगितलं. भीमदादाला बोलवलं, तुम्हाला काय दिसत. भीमदादा म्हणले सगळं दिसून राहिलं. काय भीमदादा म्हणले मला कीर्तन झाल्यावर जेवण ते दिसून राहिलं. म्हणलं तुमचं पहिलं लक्ष तिकडच जातं. असे बरेच भीमे काका का त्यांच्या डोक्यात फक्त खायचं झोपायचं, नाही का. लय अवघड महाराज. पण ते नशिबवान भाग्यवान आहे खरंच. ज्यांना पडल्या पडल्या झोप लागते ना त्यांच्यासारखा भाग्यवान जगात कोणी नाही महाराज. बघा खऱ्या अर्थानं. नाही तर काही काहीला झोप्याच्या गोळ्या घेऊन काका झोपे आहे ना. काही काही ते बितडक पाहते आणि पंखे पाहते पाहते मोजी त्या मीड मांजर नुडी आणली तिळ कुत्रे नुडी आणली झोपे आहे ना. काही गोळ्याच्या पावाराच्या पुढे त्यांचं पावर नाही का. पण बघा त्या ठिकाणी भाग्यवान असतं महाराज. भीमदादा म्हटले मला सगळं दिसून राहिलं. बरोबर सगळ्यांचं झालं. आणि अर्जुनाला बोलवलं. अर्जुनाला बोलवल्यानंतर अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतं. गुरुजी मला मासा दिसत नाही, मला पक्षी दिसत नाही, मला कुठलं झाड दिसत नाही, मला फक्त माशाचा डोळा दिसतोय. धर नियम म्हटले, नियम धरला आणि माशाचा डोळा उडवला. मला मुद्दा हा मांडायचा आहे. ते अर्जुनाचं ध्येय साध्य झालं का जे भीमदादाला दिसतंय. ज्या वेळेला धर्मराजाच्या वेळेला जे पक्षी आहे, दुर्योधनाच्या वेळेला जे पक्षी प्राणी आहे, वृक्ष आहे, तो मला वाटतं अर्जुनाच्या वेळेला नाहीये का बाबा, आहे. पण त्यांच्या जीवनामध्ये सगळं असताना सुद्धा लक्ष मात्र डोळ्याकडे. तसं आपण प्रपंचात राहा पण लक्ष मात्र देवाच्या चरणाजवळ ठेवा. आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरु श्री तुकोबारानं संत महात्म्याने म्हणावं देवा आमच्या जीवनामध्ये एकच अपेक्षा आहे देवा. हे मन परमार्थ करायला गेलं ना कधी इकडं भटकल कधी तिकडं भटकल, काही सांगता येत नाही या मनाचं. म्हणून देवा एकच काम कर, माझं मन तुझ्या शरणावरती लागावं एवढी देवा माझ्या जीवनामध्ये. देवा माझे मन लागो देवा माझे मन लागो
लावलं त्याचा परिणाम चराचरात माझ्या श्री तुकोबारानं देवाला पाहावं. चराचरात खऱ्या अर्थानं सोयऱ्या धायऱ्यात हे सोयरेन हे धायरेन हे मामान हे काका नाही. तुकोबारा म्हणतात सोयऱ्या धायऱ्यात सुद्धा मी देवाला पाहतो. नाही नाही, याच्या पुढे जाऊन माझे खरे पाहुणे तुकोबारा म्हणता हे नाहीच. मग कोणते? वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आमा सोय रे वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती, पक्षी सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आमा सोय रे वनचरे. सगळे वृक्ष सगळे वेली सगळे आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आमचे सोयरे धायरे. आणि खऱ्या अर्थानं तेच त्याच्यात जर देवाला पाहिलं तर देवरूपी सोयराच आपल्या अंतकाळाच्या वेळेला उपयोगाला येणार आहे. मला असं वाटतं इथं मग आपल्या नातेवाईकावरती आई वडिलांवरती प्रेम करायचं नाही असं नाही. इथं प्रेम करा. या उलट शास्त्र असं सांगतं सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेविसे किर शरीर लोन की जे. मायबाप आपल्या जीवनातले देव आहे, पण मायबापावरती देव म्हणून प्रेम करा गड्या. पण हे सुद्धा अंतकाळापर्यंत आपल्या जीवनामध्ये टिकणार नाही. अंतकाळानंतर आपल्या उपयोगाला येणार नाही यात विशेष नाही. अंतकाळापर्यंत सुद्धा इथलं कुठलं नातं उपयोगामध्ये येणार नाही. मला असं वाटतं बापावरती मुलाचं प्रेम असतं, मुलाचं बापावरती प्रेम आहे, बापाचं मुलाचं वरती प्रेम आहे. पण मरणापर्यंत सुद्धा बाप टिकत नाही. मरणापर्यंत सुद्धा हे बाप लेकाचं नातं साथ देत नाही. आईचं मुलाचं नातं साथ देत नाही. युक्त आई तरी मुलाच्या अगोदर जाईल, मुलगा तरी आईच्या अगोदर जाईल, बाप तरी मुलाच्या अगोदर जाईल, मुलगा तरी बापाच्या अगोदर जाईल. मला असं वाटतं विचार करा. या परिवाराला तरी वाटत होतं का महाराज आमच्या भास्कर काकाने एवढ्या कमी कालावधीमध्ये निघून जावं. हे निमित्त असतं महाराज मृत्यूचं. हे ठरलेलं गणित आहे. कोणी शेवटपर्यंत आयुष्याला पुरत नाही. मला असं वाटतं या परिवारानं दोन्ही मुलांना तर बापावरती प्रेम केलं हो. दोन्ही मुलांना बापा करता माझा बाप परमेश्वर आहे, माझा बाप देव आहे आमच्या करता. माझ्या बापानं जर एवढं लहानचं मोठं केलं तर आमच्या करता बापच देव आहे म्हणून बापाची सेवा केली हो. भावानं भावावरती प्रेम करून भावा करता प्रयत्न केलेच हो. पत्नीनं आपल्या पती करता प्रयत्न केलेच हो. पण जिथं मला असं वाटतं खऱ्या अर्थानं आमच्या विनायक काकानं सुद्धा सांगितलं महाराज, तारीख देताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. त्यांनी सांगितलं महाराज आमचे दाजी होते पण मी कधी दाजी म्हणून त्यांच्याकडे पाहिलंच नाही. मग माझ्या जीवनात माझ्या भावासारखा त्यांचा आधार माझ्या जीवनात होता. मनुष्य चुकीचा पुतळा आहे. ज्या ज्या ठिकाणाला माझ्या जीवनात चूक घडायला लागेल म्हटले त्या त्या ठिकाणाला एका भावासारखा माझ्या जीवनामध्ये आधार द्यावा. जिथं मोठ्या संकटाला मला पाठीमागं सारावं, संकटाला समोर जावं. पण ते नातं माझ्या जीवनातलं निघून गेलं महाराज. हे नातं माणसाच्या जीवनात टिकत नाही. आज मला असं वाटतं कोणाच्या जीवनातला बाप गेला, आज त्या मुलाच्या जीवनात मुलींच्या जीवनामध्ये विचारा. इतका गोड सोळा करताय, पाशी पक्वान्नाचं भोजन आहे. अरे इंद्र दरबारात जितके गोड गंधर्व नसतील तितके गोड गंधर्व आहे. पण गेलेला बाप आपल्या जीवनातला परत येऊ शकत नाही गड्या. बाप बाप असतो.
म्हणून खऱ्या अर्थानं त्याच्यावरती आहे तोपर्यंत प्रेम करा. पण आपल्या जीवनात तो बापही शेवटपर्यंत साथ देणारा नाही. पण बापाचं मुलीचं नातं काही आगळं वेगळं गड्या. आपण किती म्हटलं ना बाबा, बाप मुलीचं नातं या जगतामध्ये आपण म्हणतो प्रेमाला नाव देतो, राधा कृष्णासारखं प्रेम जगाच्या पाठीवरती कोणाचं नाही. पण मला असं वाटतं या जगतामध्ये राधा कृष्णासारखं प्रेम या जगतामध्ये एकच आहे. राधा कृष्णानंतर ते बाप आणि लेकाचं आणि बाप आणि लेकीचं गड्या. मला असं वाटतं किती निस्वार्थ प्रेम आहे. आपली 8 वर्षाची मुलगी असू द्या बाबा, तुमचं तुमच्या पत्नीचं भांडण होऊ द्या, तुमच्या पत्नीचं भांडण झालं, भांडण झाल्यामध्ये दिवसभर शेतामध्ये काबड कष्ट करण्याकरताच सायंकाळी परत आल्याच्या नंतर आपली 8 वर्षाची 7 वर्षाची मुलगी येते चिमुकल्या हातानं आपल्याला धरते, बाबा जेवणा करता चला बाबा. तेवढ्याला बाप म्हणतो भूक नाही बेटा, मला माहिती आहे बाबा तुम्ही का जेवण करत नाही. माझी आई तुमच्या सोबत भांडली म्हणून तुम्ही जेवत नाही ना. तुम्ही जर जेवले नाही तर तुमच्या एकुलती एक मुलीची शपथ आहे, या 7 वर्षाच्या 8 वर्षाच्या मुलीची लेकीची शपथ आहे, बाबा मी सुद्धा जेवण करणार नाही. अरे आपली शपथ घालून जी जेवायला लावते ना ती आपली मुलगी गड्या. म्हणून मुलीसारखं प्रेम बापावरती कोणी करू शकत नाही. बापासारखं सुद्धा प्रेम मुलीवरती कोणी करू शकत नाही. ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप गेला त्या दिवशी तुमचं माहेर संपलं, आणि ज्या दिवशी आपली मुलगी सासरी नांदायला गेली त्या दिवशी या घरात आपल्यावरती प्रेम करणार संपलं गड्या. कोणी नाही निस्वार्थ प्रेम करणार. म्हणून इथं आलेल्या प्रत्येक लेकीला सुद्धा माझं सांगणं गड्या, हात जोडून सांगणं माझ्या बहिणींनो, ताई आपला बाप जर आपल्यावरती प्रेम करत असेल ना, इतकं प्रेम करतो ना बाप, ताई तुझं लग्न ठरलं ना, लग्न त्या घरात सगळ्यांना आनंद आहे, नातेवाईकांना आनंद आहे, पाहुण्यांना आनंद आहे, आपल्या घरामध्ये कोणाचा तरी आनंदाचा उत्सव होणार आहे म्हणून सगळ्यांना आनंद आहे. पण त्या घरामध्ये एकच जण दुःखी असतो, त्याचं नाव बाप आहे. माझी लेक नांदायला जाणार, तिला उद्या सगळं ऊन वारा पाऊस सगळी संकट तिच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सहन करायचे. बघा बाप जर इतकं प्रेम करत असेल ना ताई, हात जोडून विनंती, बाप जर तुमच्यावरती इतकं प्रेम करत असेल ना, तुमच्या जीवनात तुम्ही लई शिकल्या पाहिजे, तुम्ही लई पैसा कमवला पाहिजे, लई नाव कमवलं पाहिजे, या बापांची अजिबात अपेक्षा नाही. पण आपल्या वागण्यानं आपल्या जीवन जगल्यामुळं आपल्या बापाची मान समाजात खाली होणार नाही, एवढं पवित्र जीवन जगलं हे फार महत्वाचं आहे. आपल्याकडं 50,000चा 1 लाखाचा मोबाईल असावा, पण आपल्या मोबाईलमुळं आपल्या बापाची मान समाजात खाली होणार नाही, हे प्रत्येक ताईनं अंतःकरणात बिंबून ठेवा. कारण बाबा हे का सांगण्याची गरज आहे, तर सध्या मुलीचा मोबाईल बापाचा काळ बनलेला आहे. काळ पण ताईनं काही नाही गड्या. अरे 2 वर्षानं 2 महिन्याकरता 2 वर्षाकरता जवळ आलेलं मुलगा जर तुम्हाला इतकं गोड प्रेमाचं वाटत असेल, तर ज्यानं जन्माला घातलं त्यानं तुमच्यावरती किती प्रेम केलं असेल, त्यानं काय स्वप्न बघितली असेल, काय रंगवली असतील गड्या. म्हणून बाप असो, पण असाही जरी बाप असला, अरे त्या बापाचं वर्णन तुम्ही आपण करावं यात विशेष नाही, जगद्गुरु श्री तुकोबारायनं वर्णन करावं. या जगात बापासारखं प्रेम करणारं पात्र जगाच्या पाठीवरती कोणीच नाही. बाप करी जोडी
आमचं पोट भरलं आई बापाला आपल्याकडे उपाशी राहू गड्या तुझ्या माझ्या मुखामध्ये आज मरण्यापर्यंत स्वतः उपाशी राहणारे जगाच्या पाठीवरती बाप मारवाडी अरे बाप किती प्रेम करतो बाप काय असतो आपण कधीतरी यात्रेला जायचो आपल्या बापासोबत बापाच्या हाताला धरून पांडुरंगाच्या पंढरपूरच्या यात्रेला जर गेलो ना आपल्याला आपण लहान होतो आपल्याला देव दिसत नव्हतं बाप म्हणायचं देव दिसत नाही बापानं खांद्यावरती तुम्हाला मला उचलून घ्यावं आणि सांगावं हा समोर जो विटेवरती उभा आहे ना तो देव आहे त्या देवाला बघण्यामध्ये आपण त्याच्या खांद्यावरती बसून व्हायचो देवाला बघता बघता हा देव आहे म्हणून त्याच्याकडे बघता बघता ज्याच्या खांद्यावरती बसलेलो त्या देवाला विसरून जात होतो एवढी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा मायबाप जन्मदाते मायबाप त्यावेळेला आपल्या उपयोगाला येत नाही कोणी आपल्या जीवनामध्ये उपयोगाला येणार नाही एखादा म्हणत असेल इथं बाबा आपलं एखाद्या ठिकाणी काम झालं नाही ना आपण एखाद्या ऑफिस मध्ये सांगतो माझा पाहुणा एवढ्या मोठ्या पदावरती आपलं काम माझा सोयरा पण महाराज म्हणतात तिथं अनेक सोयरी बली बाकीचे सोयरे धायरे राजा रंक तिथं कोणी आपल्या जीवनामध्ये सोडू शकत नाही हे सगळे प्रेम करणारे इथं वाटतं पण आपल्या जीवनामध्ये तिथं महाराज म्हणतात नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे कोणी नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे कोणी अंती रात्री एक प्राणा माझे माझे होते अंती रात्री एक प्राणा माझे माझे होते बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय बहीण कुणाची भाव कुणा कोण कुणाचे सगळे सोय जगदाकार म्हणून तो भगवान परमात्मा सत्य त्याची शरणागती करा बारा म्हणतो कोणी आपल्या उपयोगाला येणार नाही आपल्या उपयोगाला येणार कोणीच नाही राजा रंक मायबाप कोणी नाही बारा म्हणतो तुका म्हणे तुझं सोडविना कोणी आणि एका चक्रपाणी वाचून या तुका म्हणे तुझ
हरे विठोबार
हा पटवा दे महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. बघा खऱ्या अर्थानं कीर्तनकारापेक्षा गायक वादकांना हार घालणं का गरजेचं आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कीर्तनकारापेक्षा गायकाची इंद्रयनाच्या काठीवरती ज्ञानोबाराच्या चरणाजवळ फार साधना आहे महाराज वादक आणि गायकांची. त्यांचं फार पुण्य आहे कीर्तनकारापेक्षा का त्यांनी ज्ञानोबाराच्या चरणाजवळ साधना केली. एकवेळेस कीर्तनकाराच्या वक्तव्यानं आपण देवापर्यंत पोहोचू म्हणून सांगतेत नाही, पण आमच्या कैलास बाबाचा आवाज ऐकला, संपत बाबाचा आवाज ऐकला आणि संकेत महाराजांची थाप पडली का सहज मनुष्य ज्ञानोबाराच्या चरणाजवळ कधी जातो कळत नाही का. आणि मी तुम्हाला सांगून जाईल हे वारकरी संप्रदायाला नाशिक जिल्ह्याला म्हणणार नाही, महाराष्ट्राला म्हणणार नाही, भारत देशाला म्हणणार नाही, तर वारकरी संप्रदायाकरता ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ जगद्गुरु श्री तुकोबाराचा गाथा जितका महत्वाची तितकेच हे रत्न महत्वाचे महाराज. बघा म्हणून खऱ्या अर्थानं आमचे कैलास बाबा आमचे